इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे। धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे। धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो। तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी। धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्क तेजोदिकामोदिवक्त्रं। खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्तिं, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्तिं। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शो सर्ववेष्टितं चुम्बकं पुंसा सदाले सदं तं समाधिस्थं नमामि गंगाप्रियों। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालं कृतं साधु संन्यासयोगं। जयस्य वेदांत शास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिं परब्रह्म ऋषि देवता सिद्ध जानि अनंत कीर्ते चरणी रहति। स्वामी गगनगिरी शिव चक्रवर्ती जामि मलाहा शरण शरण
लोकीचा हा देव देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपला समोर गायलेला अभंग नैराश्याकडे वाटचाल करणाऱ्या सबंध जगाला ज्यांनी सकारात्मक आणि पवित्र असा विचार दिला तो वारकरी संप्रदाय आणि त्या वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा वामपंथाकडून रामपंथाकडे प्रवृत्त करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज अशा महान साधूचा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्या गोष्टींचं वर्णन केलंय ते वर्णन म्हणजे असं की न मिळणारी गोष्ट आपल्याला मिळाली आहे, अतिशय दुर्लभ असणारी गोष्ट आपल्या जवळ आहे किंवा आपल्याला ती प्राप्त झाली आहे आणि ती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ती प्राप्त झाल्यानंतर जे करायचं असतं ते आम्ही साधलंय, ते आमच्या नशिबात आलंय, ते आम्ही प्रयत्नपूर्वक पूर्ण केलंय आणि त्यामुळं आम्ही धन्य आहोत। तुकोबाराय म्हणतात ती जी गोष्ट मिळाली आहे ती गोष्ट मिळाल्यानंतर त्या गोष्टीच्या योगे आपण काय काय गोष्टी करू शकतो। बर ती गोष्ट आहे तर तिच्या जवळ असणाऱ्या सर्व साधनांमधून आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे, जिथपर्यंत पोहोचायचंय, ज्या टार्गेट पर्यंत जायचंय ते टार्गेट म्हणजे सच्चिदानंद स्वरूप होणं। त्या टार्गेट साठी आपण कशाचा वापर करायचा आहे तर भगवंतानं जी गोष्ट आपल्याला दिली आहे त्या गोष्टीचा वापर करून तिथपर्यंत जायचंय। विठ्ठल थोडक्यात अति असामान्य असणारा दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला मिळाला आहे आणि त्या नरदेहामधून आम्हाला एक सर्वसामान्य जीवापासून सच्चिदानंद स्वरूपापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो कशा पद्धतीने आम्ही प्राप्त केला पाहिजे, तो प्राप्त करण्यासाठी ज्या दोन गोष्टी असतात त्या जर मिळाल्या तर तो प्राप्त होऊ शकतो। तुकाराम महाराज अट्टहासपूर्वक वर्णन करतात की आम्ही तो प्राप्त केलाय, तो आमच्या नशिबाने आमच्या आयुष्यात आहे, आम्ही त्या पांडुरंगाचे दास आहोत। ही आमच्यासाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे। ही जी जीवनाचं जे सार आहे, जीवनामध्ये आल्यानंतर जे करायचं असतं, जे करायला पाहिजे असतं किंवा जे मिळवायचं असतं ते आम्ही मिळवलंय, त्यामुळे आम्ही स्वतःला धन्य समजतो। अशा स्वरूपाचा अभंग, या अर्थाचा अभंग आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा निवडला आहे। कार्यक्रमाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार देणं हे क्रमशः कर्तव्य असतं आणि म्हणून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये, अतिशय चैतन्य लहरीमध्ये सुरू असलेला हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम, प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम कैलासवासी बापूसाहेब काशीनाथ पाटील आंबराळे यांचं, या दादांचं आज प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी आपण साजरं करतोय। त्यांना आपल्यातून जाऊन आज 10 दिवस पूर्ण झाले, 1 वर्ष पूर्ण झाले। त्या 1 वर्ष पूर्तीनंतर जी गोष्ट करायची असते तिला वर्ष श्राद्ध असं म्हणतात आणि आपण ते करतोय। आम्हाला ती 10व्याची सवय लागली ना आता, त्यामुळे ती 10व्याची सवय लागल्यामुळे 10 दिवसच तोंडात येत असो। त्यामध्ये त्यांच्या असणारे सर्व दुःखांकित परिवार, गंगा भागीरथी ललिता बापूसाहेब पाटील आंबराळे, श्री निशाल बापूसाहेब पाटील आंबराळे त्यांचा मुलगा, श्री नयन बापूसाहेब आंबराळे मुलगा, सौभाग्यवती पूजा नयन आंबराळे, श्री अण्णासाहेब माधवराव पाटील आहेर, अतुल बाबासाहेब पाटील आहेर, नितींद्र राजेंद्र पाटील आहेर, अनया नयन आंबराळे, श्री भिकनराव काशीनाथ पाटील आंबराळे, सौ सत्यभामा भिकनराव पाटील आंबराळे, सौ चंद्रकला विजयराव पाटील आहेर, सौ निर्मला माणिकराव पटारे, योगेश भिकनराव पाटील आंबराळे, श्री निलेश भिकनराव पाटील आंबराळे, श्री राजेश भिकनराव पाटील आंबराळे व चिरंजीव साईनाथ नयन पाटील आंबराळे असणारा सर्व आंबराळे पाटील परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्यावर प्रीती असणारे, आपण सर्वजण उपस्थित असणारे सर्व आप्तेष्ट असतील, गावातील मित्रमंडळे असतील, त्यांचे कुणी नातलग असतील, हे सर्वजण आपण या त्यांच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहात। उर्वरित वेळेमध्ये आपल्याला अगदी 1 तासामध्ये या अभंगाचा थोडासा अर्थही पाहायचा आहे आणि त्या अर्थ पाहत असताना जीवनाला आल्यानंतर माणसानं काय केलं पाहिजे हे जगद्गुरु तुकाराम महाराज तर वर्णन करतात। त्याचबरोबर
या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे लोणी खुर्दाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे गायनाचार्य हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज दिघे व तसेच गायकवाड महाराज हे देखील या ठिकाणी गायनासाठी उभे आहेत. आमचे हरिभक्तपरायण जगताप सर सुद्धा आहेत. हरिभक्तपरायण ओम महाराज भागवत हे मृदंगासाठी उभे आहेत, उपस्थित आहेत. हार्मोनियमवर जे साथ करताय ते आमचे गुरुस्थानी असणारे हरिभक्तपरायण पवार सर हेही या ठिकाणी उपस्थित आहे. ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या कीर्तनाला साथीला उभे आहे. आणि आमच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारे भास्करराव पाटील आहेर हे सुद्धा खाली बसले आहे. त्यामुळं माझ्यावर जरा दडपण आज जास्त आहे. मी अतिशय सर्वसामान्य माणूस आहे, सर्वसाधारण कीर्तनकार आहे. या सगळ्यांच्या समोर मी कीर्तनाला उभा आहे आणि यांच्यासमोर मी कीर्तन करणं ही म्हणजे खऱ्या अर्थानं आज माझी परीक्षाच आहे असं. तरी पण भगवंताचं काही चिंतन आपण आपल्या प्रास्ताविक वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या नरदेहाचं महत्व सांगितलं आहे की हा नरदेह इतका अतिसामान्य असामान्य आहे की हा असामान्य कशामुळे ठरतो की स्वर्गातले देव सुद्धा याची अपेक्षा करतात. ते देव सुद्धा या नरदेहाची अपेक्षा करतात. हा नरदेह आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो आम्हाला अनायासे प्राप्त झाला आहे म्हणून आम्ही धन्य आहोत असं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं ठाम मत. परंतु इथे एक विचार करण्याची गोष्ट अशी आहे की या जगामध्ये 3 गोष्टी आद्यगुरु शंकराचार्यांनी अति दुर्लभ सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली मनुष्य देह, दुसरी गोष्ट सांगितली मुमुक्षत्वाची अवस्था, तिसरी गोष्ट सांगितली संतांची संगती. दुर्लभम त्रयमय वैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. दुर्लभ असणारा मनुष्य देह आहे, त्याच्यामध्ये दुर्लभ असणारी मुमुक्ष अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये दुर्लभ असणारी गोष्ट काय तर संतांची संगत आहे. तीनही गोष्टींपैकी पहिली 1 नंबरची जी गोष्ट आहे ती म्हणजे हा मिळालेला देह दुर्लभ आहे. हा दुर्लभ काय कारण हा मनुष्य देह इतका सहजासहजी प्राप्त होत नाही. हा प्राप्त होण्यासाठी एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. एक योनीमध्ये कोटी कोटी फेरा घेतल्यानंतर ज्या वेळेस जो जन्म मिळतो, जो देह मिळतो, तो हा मनुष्य देह आहे. नाथ महाराज वर्णन करतात. एकनाथ महाराज म्हणतात 30 लाख योनी पशुच्या आहे, 20 लाख योनी वृक्षाच्या आहे, 10 लाख योनी जलचराच्या आहे आणि 4 लाख योनी माणसाच्या आहे. एवढ्या सगळ्या 84 लक्ष योनी फिरल्यानंतर जो प्राप्त होतो तो हा मनुष्य देह आहे. असा एक आंधळा माणूस आहे. तो एका मंदिराच्या बाहेर बसला आणि मंदिराच्या बाहेर बसलेला असताना राज्यामध्ये दौंडी पिटवली राजानं की जो कोणी मला कावळा जिवंत आणून देईल त्याला मी माझं अर्ध राज्य देऊन टाकेल. दृष्टांतामध्ये चालू राहतं असं, ऐका, मी त्याला माझं अर्ध राज्य देऊन टाकेल. अशी दौंडी पिटवली. सगळे लोक कावळ्यांच्या मागे लागले. पण कावळा कोणाच्या हातात येतो का सहजासहजी? त्याच्या जवळ त्याला नुसता एहसास जरी झाला आपला तिथे पोहोचण्याचा तरी तो उडून जातो की नाही. मग त्या कावळ्याला पकडायचं कसं? एक आंधळा माणूस तिथं भीक मागत बसलेला होता राज्याच्या बाहेर आणि देवा मला काहीतरी दे, देवा मला काहीतरी दे, देवा मला काहीतरी दे असं टाळी वाजवत होता. तेवढ्यात उडणारा कावळा त्याच्या टाळीमध्ये सापडला आणि तो उडणारा कावळा घेऊन तो त्या राजाकडे गेला. राजानं त्याला बक्षीस दिलं. बक्षीस देण्यापूर्वी राजाने विचारलं तू हे कसं केलं? तो म्हणे मी काहीच केलं नाही. मग
ते एकदम सहज घडलं म्हणे. मी टाळी वाजवत होतो, देवाचं भजन करत होतो, एक कावळा आला आणि माझ्या हातात आला. असं जसं त्या आंधळ्या माणसाच्या टाळीमध्ये कावळा सापडणं जितकं दुर्लभ आहे, तितकं दुर्लभ हा मनुष्य देह आपल्याला मिळणार आहे. न्याय न घडो ते उपाय घडो आले. आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडणं जितकं दुर्लभ आहे, तितका दुर्लभ असणारी गोष्ट आम्हाला प्राप्त झाली आहे. दुर्लभ असणारा नरदेह प्राप्त झालाय. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. बरं, हा नरदेह प्राप्त झाला, त्यातल्या त्यात तो चांगला प्राप्त झाला, हेही महत्वाचं आहे. नुसता नरदेह प्राप्त झालाय, परंतु तो जर पलंगावरच पडलेला असेल, हालचालच जर त्याची होत नसेल, तर त्या नरदेहाचा सुद्धा काही उपयोग नाही. नुसता नरदेह मिळाला ही जितकी दुर्लभ आहे, तितकं दुर्लभ हा नरदेह चांगला मिळाला हे महत्वाचं आहे. कसं होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गतवाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी, मुका झाला वाचा गेली. नुसता देह मिळाला, परंतु जर मुखानं नामस्मरण करण्याकरता वाचा मिळाली नाही, तर त्या देहाचा उपयोग काय? तसंच तो बैराई म्हणतो, देह मिळाला, परंतु तो देह मिळाल्यानंतर जर ऐकूच आलं नाही, भगवंताचं नामस्मरण, नामसंकीर्तन, हरिकीर्तन जर ऐकू आलं नाही, तर त्या देहाचा सुद्धा उपयोग नाही. आंधळा तेच म्हणतो, जर मी या देहाला आलोय, परंतु मला ही सृष्टी भगवंताचं स्वरूप जर पाहता आलं नाही, तर या देहाचा उपयोग नाही. पांगळाही तेच म्हणतो, जर मी या देहाला आलोय, परंतु या देहाला येऊन जर मला त्या भगवंताची वारी करता आली नाही, तर या देहाचा उपयोग नाही. म्हणजे नुसता देह मिळून उपयोग नाही, तो चांगलाही मिळाला पाहिजे. पुनर्मित्रम पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, एतत् सर्व लभ्यम पुनः पुनः न शरीरम पुनः पुनः. बायको परत मिळेल, मित्र परत मिळेल, पुनर्वित्तम धन गेलेलं परत मिळेल, परंतु शरीर एकदा गेलं की ते परत मिळू शकत नाही. संत सांगतात, शेवटाचे पाळे शेवटाचे पाळे
मनुष्य जन्म मिळाला, एकदा की हा संपला, याच्यानंतर परत येऊ का नाही याची शाश्वती नाही. याच्यानंतर परत येऊ का नाही आम्हाला माहिती नाही. याच्यानंतर आम्हाला परत माणसाचाच जन्म मिळेल का याची सुद्धा आम्हाला किंचित सुद्धा कल्पना नाहीये. किंवा मागचा जन्म आमचा माणसाचाच होता का याची सुद्धा संकल्पना आमच्या अंतःकरणात नाही. एका दर्शनशास्त्रामध्ये 6 दर्शन आहे आपल्या भारतामध्ये. त्या दर्शनशास्त्रामध्ये एक चारवाक दर्शन नावाचं फार गोड वर्णन आलेलं आहे. तो चारवाक दर्शन किंवा ते चारवाक तत्वज्ञान असं मानतं. तो चारवाक म्हणतो, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. तो काय म्हणतो, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. जोपर्यंत जिवंत आहात, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत सुखानं जगा. इथपर्यंत आम्हाला मान्य आहे की नाही? आपल्या सर्वांना मान्य आहे की नाही? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणसानं सुखाने राहिलं पाहिजे. बर, त्याच्या पुढे तो काय म्हणतो, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. एका माणसानं त्याला विचारलं, बर तुम्ही म्हणता जिवंत असेपर्यंत आम्ही सुखानं राहिलं पाहिजे, अगदी मान्य आहे, 100% आम्हाला मान्य आहे. पण ते सुखानं राहण्यासाठी त्याला पैसे नको का? त्याला धन हवं असतं. सुख आम्हाला धनाने आम्हाला आयुष्य आराम प्राप्त होऊ शकतो. मग त्याच्यासाठी आम्ही काय करायचं? तर तो चारवाक सांगतो, ऋणम कृत्वा, त्याच्यासाठी कर्ज काढा. ऐका, सुखाने राहण्यासाठी काय सांगितला उपाय त्यानं? कर्ज काढा. खालच्या लोकांनी विचारलं, आम्ही कर्ज काढलं, ते खरचलं, आम्ही मजा केली, आम्ही सुख उपभोगलं, ते कर्ज आम्ही फेडायचं कशानं? त्या चारवाकानं दिलेलं उत्तर असं आहे. तो म्हणतो, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा की हा देह तुमचा जळून खाक झाला की तुम्हाला कोण तुमचं कर्ज विचारायला येणार आहे? हे ऐकायला फार गोड लागलं का नाही? हे ऐकायला फार छान वाटतं. म्हणून त्याला चारवाक म्हणतात. चारू म्हणजे गोड आणि वाक म्हणजे वक्तृत्व. ज्याचं बोलणं कानाला ऐकायला छान वाटतं ना, त्याला चारवाक असं म्हणतात. आणि या चारवाकाने असं तत्वज्ञान मांडलं की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सुखानं जगा. परंतु आमचं वारकरी संप्रदायाचं अद्वैत तत्वज्ञान याचा विरोध करतं, याचा खंडन करतं. अद्वैत तत्वज्ञानाचा विचार करत असताना अद्वैत तत्वज्ञान म्हणतं की तुम्हाला हा देह ज्याच्यासाठी म्हणून मिळालाय, ज्याच्यासाठी या देहाची उत्पत्ती इथे आहे. माऊली ज्ञानोबा फार गोड वर्णन करतात. ते म्हणतात की या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक जीव जो जन्माला आलाय तो जन्मतःच भजनशीळ आहे. तो जन्मतःच भजनाची आवड घेऊन जन्माला आलेला. ज्यावेळेस तो जन्माला पोटाच्या आतमध्ये असतो, गर्भात असतो, त्यावेळेस तो भगवंताला म्हणतो, देवा मला सोडव, मला सोडव, मला सोहमचा जप तो करत असतो. आणि एकदा की जन्माला आला की तो म्हणतो कोहम. मी कधी म्हणलो? एकदा की त्याला ती माया चिकटली की नंतर या देहाला मी म्हणायला लागल्यानंतर महाराज या देह म्हणजेच मी ही आत्मभूती त्याच्या अंतःकरणात प्रकट झाली की मग तो सगळ्यांना विसरून जातो. देवाला विसर पडतो देवाचा. या देहाची खरी उत्पत्ती जर कशासाठी असेल तर आमचे संत सांगतात, देवे देवे दिला दिलेला असेल तर तो भजनासाठी दिलाय असे आमचे संत सांगतात. मग हा जर देह भजनासाठी दिलाय तर महाराज मग आम्ही काय आयुष्यभर भजनच करायचं बसायचं का? आम्ही आमचे कामधंदे करायचे नाही का? आम्ही सकाळी उठल्यानंतर आम्हाला गाया पिळावं लागतात, मान्य आहे. आम्ही सकाळी उठल्यानंतर आम्हाला नोकरीला जावं लागतं, अगदी मान्य आहे. आम्ही सकाळी उठल्यानंतर आम्हाला घरातली कामं पण असतात महिलांच्या दृष्टीने विचार केला तर. आणि आम्ही ते सगळं सोडून फक्त जर भजनच करीत बसलो तर आमचं काही खरं नाही महाराज. या जीवनामध्ये जगायला अवघड होईल. आम्ही जगायचं कसं? तुम्ही म्हणता हा देह जर फक्त भजनासाठीच दिलाय तर मग या बाकीच्या गोष्टी कोण करणार? या बाकीच्या गोष्टी करता करता सुद्धा भजन करता येऊ शकतं, हे आमच्या संतांनी दाखवून दिलं.
कामामध्ये काममुखी म्हणा राम राम, हे आमचं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान. वारकरी संप्रदाय ज्यावेळेस सांगत असतो, आमचे संत सांगतात की एखादी माऊली आहे, तिने सकाळी उठावं, घरातलं सगळं आवरायला घ्यावं, मग माझ्या मुलांना आता काहीतरी त्यांच्या पोटात गेलं पाहिजे म्हणून काहीतरी अन्न तयार केलं पाहिजे. मग ती काय करते, स्नान वगैरे करते, गॅस समोर चुली समोर बसते, त्याच्यावर तवा ठेवते आणि त्याच्यामध्ये परातीमध्ये तिनं पीठ घेतल्यानंतर ती पीठ मळायला लागते. पण त्या पीठ मळत असताना जर तिच्या मुखामधून जर नामस्मरण सुरू असेल, गोविंदा गोपाला हे दया गोविंदा नामस्मरण सुरू असताना अंतःकरणामध्ये तिच्या भावना काय की हे अन्न मला कोणाला द्यायचंय, माझ्या मुलांना खाऊ घालायचं, त्यांच्या पोटामध्ये हा घास गेला पाहिजे. परंतु त्या भजनाचा परिणाम अशा स्वरूपाचा होतो की त्या भजनामुळे ते अन्न सात्विक होतं आणि ते सात्विक अन्न त्या मुलांच्या पोटामध्ये जातं आणि त्या प्रकारे त्यांचं वर्तन आचरण नंतर तयार होतं. एखादा आमचा पुरुष बंधू आहे, तो सकाळी उठतो, सकाळी लगबगीने सगळं आवरतो, सगळं आवरल्यानंतर मारुतीच्या देवळासमोर जातो, मारुतीच्या देवळासमोर गेल्यानंतर गाडीचं स्टँड लावतो, गाडीचं स्टँड लावल्यानंतर मारुतीच्या देवळात जातो, मारुती समोर दोन्ही हात जोडून उभा राहतो, त्याला नमस्कार करतो आणि भगवंताला नमस्कार करून आपल्या आपल्या कामाला रुजू होतो. ही भक्ती नाही का? हे सुद्धा खऱ्या अर्थाने एका भक्तीमध्येच गणले जाणारा प्रकार, हा सुद्धा भक्तीचाच प्रकार आहे. भक्ती करत असताना आम्हाला वेळ नाही, ही तक्रार अजिबात चालत नाही. कोण जर असं म्हणत असेल महाराज आम्हाला वेळ नाही भजनाला जायला, आम्हाला कीर्तन करायला वेळ नाही, तर तो माणूस खऱ्या अर्थानं मला असं वाटतं दांभिक आहे. भजन करण्यासाठी तुम्ही कुठेही कशाही पद्धतीने ते भजन करू शकता. मग कशा स्वरूपाने करू शकतो आम्ही? एखादी आई जर समजा तिचा मुलगा फार रडतोय आणि मुलगा रडत असताना तिने झोळीला दोरी बांधली आहे आणि झोळीला दोरी बांधत असताना ती झोळीची दोरा हलवते आणि ती दोरी हलवत असताना त्या मुलाला झोपी लावण्यासाठी ती एखाद्या भगवंताचं भजन म्हणते. हळू हळू उघडी डोळे पाही जो कबीर, पाही जो कबीर, विनोनी आशेला गेला सखा रघुवीर, सखा रघुवीर. कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, राजा घनश्याम कौशल्येचा राम बाई, कौशल्येचा राम, कौशल्येचा राम बाई, कौशल्येचा राम. आणि ती झोका देत असताना त्या मुलामध्ये सुद्धा जर कशाचं स्वरूप पाहत असेल तर ती भगवंताच्या रामरूपाचं स्वरूप पाहत असते. माझा मुलगा त्या बालकृष्णाच्या स्वरूपात ती पाहत असते आणि याला भजन म्हणतात. भजन करण्यासाठी फार विशेष प्रयत्न करावा लागत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज तर म्हणतात की भजन जिथं वेळ शिंक जांभई खोकला, तुका म्हणे एवढा वेळ वाया गेला, एवढा वेळ सुद्धा वाया गेला. भजन करायला फार वेगळं लागत नाही मला. आम्हाला भजनी मंडळातच जावं लागतं, टाळच घ्यावा लागतो, मृदंगच घ्यावा लागतो, त्याला सगळे व्यवस्थात पाहिजे. ते झालं सामूहिक भजन. परंतु स्वतःच्या आत्मउद्धाराकरता जर काय करायचं असेल तर ते आपण वैयक्तिक भजन सुरू केलं पाहिजे. हा नरदेह त्याच्यासाठी आहे. हा देह आम्हाला मिळाला एक, दुसरी गोष्ट हा आम्हाला व्यवस्थित मिळाला, सगळे अवयव जिथल्या तिथं आम्हाला मिळाले. आणि तिसरी महत्वाची दुर्लभ गोष्ट कोणती आहे की हा देह आम्हाला भारतात मिळाला. अतिशय महत्वाची गोष्ट. कारण जर आमचा जन्म भारतात झाला नसता, जर दुसऱ्या एखाद्या राज्यात झाला नसता तर आम्ही त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकलो नसतो. एका माणसानं मला विचारलं, म्हणे महाराज मला एक सांगा, तुमच्या संप्रदायामध्ये, तुमच्या भक्तीच्या सगळ्या त्या संप्रदायामध्ये सगळ्यात 10चे 10 अवतार तुमच्या भारतातच कसे झाले? प्रश्न साहजिक आहे, साहजिक प्रश्न आहे की जगाच्या पाठीवर 280 जवळपास देश आहे. त्या 280 देशांपैकी देवाचे संतांचे सगळे अवतार एकट्या भारतातच का झाले? मी त्याला उत्तर दिलं. त्याला म्हणलं मला एक उत्तर दे. म्हणे काय? म्हणलं मला सांग सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो? पाऊस जास्त कुठं पडतो? त्याने सांगितलं जिथं पर्वत असतात, जिथं डोंगर असतात, जिथं झाडं जास्त असतात, जिथलं पर्यावरण, जिथलं वातावरण चांगलं असतं तिथं जास्त पाऊस पडतो. मी त्याला सांगितलं आमच्या भारतामध्ये देव त्याच्यामुळेच अवतार घेतो कारण इथं भक्त जास्त आहे. तुमच्या देशामध्ये भक्तांची कमी आहे. तुमच्याकडे भक्त सोडा, भक्ताचा सावली सुद्धा पाहायला भेटत नाही. भक्ती कशी करावी ही तुम्ही भारतीयांकडून शिकलं पाहिजे. भारतामध्ये भक्त जास्त आहे
त्याच्यामुळे भगवंताने अवतार जर कुठं घ्यावा तर तो फक्त भारतातच घ्यावा. बरं, तो अशा काय असं काही वेगळ्या स्वरूपाने घेतला नाही. भगवंतानं ज्या ज्या ठिकाणी अवतार घेतलाय त्या त्या ठिकाणी भक्ती श्रीमद भागवतामध्ये उदाहरण येत आहे की भक्ती जन्माला आली कुठं. सुरुवातीलाच महात्म्यामध्ये आहे वर्णन. भक्ती आली दक्षिणेत जन्माला. दक्षिणेत जन्माला आली, ती पुढे पुढे चालली. महाराष्ट्रात आल्यानंतर तिचं स्वागत झालं, ठिकठिकाणी तिचा आदर सत्कार केला गेला आणि ती रुद्ध उत्तरेमध्ये जाऊन रुद्ध झाली. अशा भक्तीचा प्रवास सांगितलेला आहे. बरं, ती भक्ती करण्यासाठी आम्ही भारतात जन्माला आलो, ही आमची महत्वाची गोष्ट आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती, नाथ महाराज सांगतात, हे तो परमभाग्याची संपत्ती. अशा देशामध्ये आमचा जन्म झालाय. हा देश इतका सर्वसामान्य नाही मायबापो. ऐका, आज जर तुम्ही नेपाळची अवस्था बघितली तर नेपाळमध्ये काय क्रायसिस चालू आहे आपण सगळेजण बातम्यांना पाहतोय. तुम्ही जर श्रीलंकेची मागच्या काही 6 महिने 7 महिन्यापूर्वी अवस्था पाहिली तर श्रीलंकेमध्ये सुद्धा सगळं सरकार उलथापालथ, सगळी जाळपोळ चालू आहे. इकडे गाझा युक्रेनमध्ये जर पाहिलं तर युद्ध चालू आहे. कुठं नाही आहे. भारताच्या आजूबाजूच्या नवे नवे जगामध्ये हळूहळू सगळीकडे गृहयुद्ध पेटली आहे आणि आम्ही भारतामध्ये जन्म घेऊन अगदी शांततेत आज या ठिकाणी कीर्तन ऐकतोय. ही आमची भारताची अगदी उपलब्धी नाही का? आम्ही भारतात जन्म घेतला, त्याच्यामुळे या भारतामध्ये जन्माला आल्यानंतर आम्हाला भाग्यवानच समजलं पाहिजे. हरीचे दास जन्म घेतात, जिथे हरीचे भक्त जन्म घेतात त्याच ठिकाणी आम्हाला जन्म मिळालाय. मग आम्ही काय करायला पाहिजे? इतका दुर्लभ असणारा नरदेह आम्हाला मिळाला. एक दुसरा आम्हाला व्यवस्थित मिळाला का, तो आंधळा नाही, पांगळा नाही, तो बहिरा नाही, मुका नाही, असा व्यवस्थित असणारा देह आम्हाला मिळाला. बरं, तिसरी गोष्ट, तो आम्हाला भारतात देखील मिळाला. मग या तीनही गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्यानंतर त्यातल्या त्यात तुकाराम महाराज वर्णन असं करतात. ऐका, 4 प्रकारचे 4 कोटी पाडली देवांच्या बाबतीत. एक असतात वास्तुदेवता, एक असतात ग्रामदेवता. ग्रामदेवता, वास्तुदेवता हे एका कॅटेगरीत येतात. दुसऱ्या असतात मर्त्यदेवता, मर्त्यदेवता. तिसऱ्या असतात नैमित्तिक देवता. नैमित्तिक देवता म्हणजे कोण? ज्यांना काही काळापुरतं देवानं काहीतरी काम सोपवलंय त्यांना नैमित्तिक देवता म्हणतात. उदाहरणार्थ ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाची सृष्टी उत्पन्नाचं काम झालं की ब्रह्मदेवाला सुद्धा एक दिवस त्याचा जन्म संपून जावा लागतो. एक असतात मर्त्यदेवता. मर्त्यदेवता म्हणजे काय? या पृथ्वी तलावर यायचं, या पृथ्वी तलावर आल्यानंतर मानव देहाला यायचं, मानव देहाला आल्यानंतर इतकं पुण्य करायचं, इतकं पुण्य करायचं, इतकं पुण्य करायचं आणि स्वर्गात जायचं. ऐका, स्वर्गात जायचं. स्वर्गात गेल्यानंतर तिथलं सगळं सुख उपभोगायचं, तिथल्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा. ही झाली मर्त्यदेवता. आणि तिसऱ्या असतात ग्रामदेवता किंवा वास्तुदेवता. मला त्या सांगायचं नाही, मला मर्त्यदेवता सांगायचे. इथंही आल्यानंतर मानव देहात यायचं आणि मानव देहात येऊन सुद्धा त्या स्वर्गाची प्राप्ती करायची आणि त्या स्वर्गातला सगळा आनंद भोगायचा. तुकाराम महाराज म्हणतात ते देव. देव कोणते? ते देव की जे इथून तिथं गेले आणि तिथून गेल्यानंतर त्यांना असं जाणवलं की तिथं गेल्यानंतर जे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये आणि तिथं गेल्यानंतर त्यांना या देहाचं महत्त्व कळालं की अरे नाही, आम्ही जे प्राप्त केलंय ते आम्ही चुकीची गोष्ट प्राप्त केली आहे. आम्हाला खऱ्या अर्थानं आम्ही जिथून आलोय. एकदा काय झालंय, एक माणसाच्या घरी मुंजीचा कार्यक्रम होता. त्याच्या 10-12 वर्षाचा मुलगा होता आणि त्या मुलाची मुंज करायची. मग त्या मुलाची मुंज करायची म्हणून तो गावात एका मारवाड्याकडे गेला, दुकानदाराकडे गेला आणि त्या दुकानदाराला म्हणला, हे बघ, माझी परिस्थिती अतिशय नाजूक आहे, ब्राह्मण कुटुंबातला मी माणूस आहे आणि माझी परिस्थिती नाजूक आहे, मला 50 रुपये दे, 50 रुपये दे, तू 50 दे, आणखी 2-3 ठिकाणी 50-50 रुपये पाहतो आणि माझ्या मुलाची मुंजे साजरी होईल. तो म्हणाला, नाही, मी विनाकारण तुम्हाला कशाला पैसे देऊ, तुम्ही माझं काही काम पण केलेलं नाही, विनाकारण तुम्हाला 50 रुपये मी कशाच्या मोबदल्यात द्यायची याचं उत्तर सांगा. त्यांनी सांगितलं, अरे बाबा, दान म्हणून दे, ब्राह्मणाला लोक दान देतात, मला दान म्हणून 50 रुपये दे. तो म्हणे, अजिबात मिळणार नाही, तुम्ही 5 रुपये मागितले असते दिले असते, तुम्ही 50 रुपये मागता, निघा म्हणे इथून माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता. त्याने त्याला तिथून काढून दिलं. मग त्या ब्राह्मणानं फिरत गावात गेला, एका बंगल्यामध्ये गेला. त्या बंगल्यामध्ये गेल्यानंतर पाहिलं तर तिथं लिहिलेलं होतं न्यायाधीशांचा बंगला. तो बंगला कोणाचा होता? न्यायाधीशांचा बंगला होता. त्याला वाटलं इथे तरी आपल्याला 100% पैसे मिळेल. त्यानं गेला, दरवाजा ठोठावला. दरवाजा ठोठावल्यानंतर आतमध्ये आला. हा, काय काम तुमचं? काय नाही, मी एक गरीब ब्राह्मण आहे गावातला, मला माझ्या मुलाची मुंज करायची आहे, परंतु माझ्याकडे धनाची जरा अपूर्तता आहे, मला थोडं धन द्या, म्हणजे त्या धनाद्वारे माझ्या मुलाची मी मुंज पूर्ण करेल. बरोबर, इथपर्यंत बरोबर आलं.
तो म्हणाला ठीक आहे, एक काम करा, मी तसे पैसे तर कोणाला देत नाही. न्यायाधीश महाराज म्हणाले, मी तसे पैसे कोणाला देत नाही, मग काय करू, तुम्हाला काहीतरी काम करावं लागेल. सांगा म्हणे, आता नाविलाज आहे माझा, मी काहीतरी काम करतो. आमच्या घरात भगवद्गीता आहे, ती भगवद्गीता तुम्हाला देतो, एक अध्याय आम्हाला 1 तास समजून सांगा, मी तुम्हाला 50 रुपये. आता याच्यामध्ये ब्राह्मण तरबेजच, त्यानं मला हरकत नाही, मी 1 तास काय 2 तास करतो. त्यानं ती गीता घेतली. ती गीता त्या ठिकाणी त्यानं इतका व्यवस्थित अर्थ सांगितलं की दोघंही नवरा बायको पती पत्नी न्यायाधीश खुश झाले. त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्यांचे चरण पूजन केलं आणि चरण पूजा केल्यानंतर त्यांना वस्त्रदान केलं आणि वरून 50 रुपयाची नोट ठेवली आणि त्यांना नमस्कार करून म्हणाले, महाराज आता पुढचा काय प्लॅन? काय नाही म्हणे, अजून 100 रुपये कमी आहे, आता ते पण असेच तुमच्यासारख्या भल्या माणसांकडे पाहतो. न्यायाधीशाच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना आली. न्यायाधीश म्हणाले, थांबा, काळजी करू नका. काय? त्यानं लगेच त्याची 4 व्हीलर काढली. 4 व्हीलर काढल्यानंतर त्या गाडीमध्ये त्या ब्राह्मणाला बसवलं आणि ती गाडी पुढे चालली. गाडी पुढे चालली. काय, कुठे चाललो? चला मी तुम्हाला सोडतो म्हणे. आणि 2 जण त्याच मारवाड्याच्या दुकानासमोर येऊन थांबले की ज्यानं ह्या ब्राह्मणाचा अपमान केलेलं. त्या मारवाड्याच्या दुकानासमोर येऊन थांबल्यानंतर त्या मारवाड्याने ज्या वेळेस या न्यायाधीशाची गाडी बघितली तर तो दुकानातून धावतच आला. धावत काय साहेब, तुम्ही इतके येण्याचे कष्ट केले, मला फोन केला असता, मी तिथं आलो असतो, तुम्ही कशाला इतक्याला आम्हाला? नाही म्हणे, आलो, हे जरा माझं काम होतं. आणि ज्या वेळेस गाडीतून उतरताना त्या मारवाड्याने ह्या ब्राह्मणाला पाहिलं. दोघांना आतमध्ये बोलवलं. आतमध्ये बोलवल्यानंतर काय म्हणे, काय काम काढलं? काय नाही म्हणे, या आमच्यासोबत ब्राह्मण देवता आले, यांना एक 50 रुपये द्या. त्यानं खिशातून 50 रुपये काढले आणि त्या ब्राह्मणाच्या हातात ठेवले. बाकी जास्त काही विचार केला का? नाही, त्याने विचारच केला नाही का कमवून कसे, काही प्रश्न नाही. 50 रुपये काढले आणि त्या ब्राह्मणाच्या हातात ठेवले. म्हणजे नुसते पैसे द्यायचे नाही, मग त्याचं दर्शन घेऊन त्याला ते पैसे दिले. त्या ब्राह्मणाचं दर्शन त्या न्यायाधीशाने, त्या मारवाड्याने घेतलं आणि त्याला ती 50ची नोट दिली. मग हे 2 जण गाडीत बसले. परत न्यायाधीश गाडी चालवायला बसले. त्याच्या शेजारी ब्राह्मण महाराज बसले आणि दोघे पण निघाले. बरं, आता इकडं मारवाड्याचा जो नोकर होता त्यानं हा सगळा प्रसंग पाहिला. सर, त्याने हा प्रसंग पाहिल्यानंतर त्याला जरा कुरकुर लागली. तो म्हणाला, साहेब मला एक सांगा. म्हणे का? शेठजी मला एक सांगा म्हणे, तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस तो ब्राह्मण आला त्यावेळेस त्याचा अपमान करून त्याला तिथून काढून दिलं? म्हणे हो. म्हणे आता ज्यावेळेस पुढच्या वेळेस आला त्यावेळेस त्याला नमस्कार करून त्याचं दर्शन घेऊन त्याला 50 रुपये दिले, असं का? त्यानं उत्तर दिलं ना, ते उत्तर मला फक्त तुम्हाला या दृष्टांतातून सांगायचं आहे. त्या मारवाड्यांनी त्याला उत्तर असं दिलं, तुम्हाला हे बघ, ज्या अर्थी न्यायाधीश साहेब इथे आले, न्यायाधीश साहेब म्हणजे आपल्या समाजामधलं एक श्रेष्ठ व्यक्तित्व आहे. आपल्या शिक्षणानं, आपल्या कर्तृत्वानं ते एका योग्य स्थानावर, म्हणजे आपल्यातले मोठे आहेत. आणि ते आपल्यातले मोठे असताना देखील ते एका ब्राह्मणाला आपल्या गाडीत स्वतः ड्रायव्हिंग करत बसून घेऊन आले. म्हणजे तो ब्राह्मणाला ते त्यांच्यापैकी स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजतात, बरोबर? मग जर त्या न्यायाधीशापेक्षा ब्राह्मणाला न्यायाधीश श्रेष्ठ समजत असतील तर ते आपल्यासाठी किती श्रेष्ठ असले पाहिजे? आपल्यासाठी श्रेष्ठ असले पाहिजे. अगदी तसंच आपल्यातले असणारे काही जीव, आपल्यातले असणारे काही सर्वसाधारण देह, ऐका बरं का, व्यवस्थित समजून घ्या. आपल्यातलेच असणारे काही सर्वसामान्य देह स्वर्गामध्ये पुण्य कमावून स्वर्गामध्ये गेले, परंतु ते स्वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा कशाची अपेक्षा करतात? अभंग. Yeah.
देव इच्छिता ती पाहिजे. जसं त्या मारवड्यानं आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणारे न्यायाधीश ब्राह्मणाला घेऊन आले, म्हणजे न्यायाधीश त्या ब्राह्मणाला इतकं महत्व देतात. न्यायाधीश त्या ब्राह्मणाला इतकं महत्व देतात, त्याच पद्धतीनं आपल्यातले असणारे काही जीव स्वर्गात गेले आणि स्वर्गात गेल्यानंतर ते महत्व कशाला देतात? या देहाला देतात. म्हणून हा देह कसा आहे? हा श्रेष्ठ आहे. त्या देव सुद्धा या देहाची अपेक्षा करतात, या देहाचं त्या ठिकाणी इच्छा करतात. असा असणारा हा मनुष्य देह आम्हाला मिळाला. तुकोबाराय म्हणतात, तो मनुष्य देह आम्हाला प्राप्त झाला. या मनुष्य देहानं आम्ही काय केलं पाहिजे? तर भगवंताची भक्ती केली पाहिजे. आम्ही धन्य झालो का? कारण आम्ही त्या विठोबाचे दास झालो, आम्ही त्या पांडुरंगाचे भक्त झालो. याच्यामध्ये आमच्या जीवाची धन्यता आहे. भजनी मंडळ आपण आता मागचं कीर्तन केलं, त्या कीर्तनामध्ये आपण धन्यता कशाची पाहिली होती? आई वडिलांची धन्यता पाहिली होती. तुकोबाराय त्या ठिकाणी आई वडिलांना धन्यता देत होते. कसं? आपुलिया हिता जो असे दागता, धन्य माता पिता. इथं जगद्गुरु तुकाराम महाराज धन्यता कशाला देतात? आमच्या जन्माला धन्यता देतात. ऐका, आम्ही इथे जन्माला आलो ना, याच्यात आमच्या जीवाची धन्यता आहे. एकदा असं झालं, या देहाला जन्माला येऊन सुद्धा या देहाचा अभिमान धारण करणं ही सुद्धा या ठिकाणची धन्यता कमी करण्याचा हा दोष आहे. या देहाबद्दलचा अभिमान बाळगणं, न म्हणा हा देह माझा. हा देह म्हणजे आपण आहे का महाराज? मला सांगा ना, आमचा जन्म होताना आमचा रंग काळा असावा का गोरा असावा? आपल्या हातात होतं का? नाही. आमचा जन्म होताना आमची उंची जास्त असावी की कमी असावी हे आमच्या हातात होतं का? नाही. आम्ही जन्म घेताना आमचं नाक कसं असावं हे आमच्या हातात होतं का? नाही. आम्ही जन्म घेताना आम्ही लोणी गावातच जन्म घ्यावा हे आमच्या हातात होतं का? नाही. आम्ही नगर जिल्ह्यातच जन्म घ्यावा, आमचा जन्म भारतातच व्हावा, आमचा महाराष्ट्रातच जन्म व्हावा हे आमच्या हातात काहीच नाहीये. झिरो. त्याच्यामध्ये आपली भागीदारी किती? झिरो. हे जे सगळं घडलंय ना, याला केवळ एकच गोष्ट म्हणू शकतो, योगायोग. याला फक्त योगायोग म्हणतो. आम्ही इथे जन्माला आलो, इथे जन्माला आल्यानंतर आम्हाला हे आई वडील मिळावेत. कोण गरीब आई वडिलांची अपेक्षा करीन सांगा? आम्हाला जर जन्म घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं तर आम्ही प्रत्येक जण श्रीमंतच आईबाप निवडू, गरीब आईबाप कुणी निवडणार नाही. परंतु आम्हाला ज्या अर्थी आमच्या हातात काही नसताना आम्हाला त्या ठिकाणी जन्म मिळाला, म्हणजे आमच्या हातात काहीच नाहीये. आम्ही इथे जन्माला आलो ना, तुकाराम महाराज म्हणतात त्याला धन्यता दिली पाहिजे. या देहाचा अभिमान धरला नाही पाहिजे. हा देह जरी मिळाला, दुर्लभ असणारा देह मिळाला, याचा अभिमान न धरता या देहाला भगवंताकडे रुजू करणं ही या देहाची विशेषता आहे. एकदा मुंबईवरून एक विमान दिल्लीला चाललं. ऐका, मुंबईवरून दिल्लीला एक विमान चाललं आणि त्या विमानामध्ये म्हणे मी चित्रपट सृष्टीतला फार मोठा स्टार आहे, या भारतातल्या चित्रपट सृष्टीतला सगळ्यात मोठा हिरो आहे म्हणे. असं का? बरं नमस्कार. एवढं करून ते परत पुस्तकात, अहो म्हण तुम्हाला काही कळतं का? आणि काय, सगळे लोक माझ्या संग फोटो काढायला तयार असतात, सगळे लोक माझे सह्या घेतात, सगळे लोक मला पुजतात म्हणे, मंदिर करायला घाबरणार नाही, इतका मी फेमस आहे, इतका पॉप्युलर सगळ्या देशामध्ये, आणि तुम्ही माझ्याकडे साधं बोला ना सुद्धा म्हणे. तुमचं नाव काय? तुमचं काय नाव आहे? त्या माणसानं फक्त असं वळून पाहिलं, माझं नाव जमशेदजी टाटा. विठाला विठाला. मला म्हणायचं काय, त्या देहाचा अभिमान जर बाळगला तर या मृत्यू लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की इथं जो माणूस भेटला त्याच्यापेक्षा जास्त माणूस किंवा जास्त महत्वाचा माणूस उपलब्ध असतो. अमेरिकेमध्ये एक सर्वेक्षण केलं गेलं. त्या अमेरिकेमध्ये असं सर्वेक्षण केलं गेलं की ज्याच्याकडं 1000 रुपये, त्याला विचारलं तुला किती रुपये दिल्यानंतर तू आनंदित होशील? त्यानं सांगितलं मला 10,000 रुपये मिळाले किंवा 1,00,000 रुपये मिळाले तर मी आनंदी होईल. मग ज्याच्याकडे 1,00,000 रुपये आहे त्याच्याकडे गेले, त्यांना विचारलं तुम्हाला किती रुपये दिले म्हणजे तुम्ही आनंदित होईल? तो म्हणे मला 10,00,000 रुपये मिळाले म्हणजे मी सुखी होईल. ज्याच्याकडे 10,00,000 रुपये त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला विचारलं तुला? तो म्हणे मला 1 कोटी रुपये भेटल्यानंतर मी आनंद होईल. 1 कोटी रुपये ज्याच्याकडे, त्याच्याकडे गेल्यानंतर त्यानं सांगितलं मला ज्यावेळेस 1 अब्ज रुपये मिळतील तेव्हा मला आनंद होईल किंवा तेव्हा मला सुख मिळेल. आणि असं निष्कर्ष त्या संशोधकांनी काढला, मानसतज्ञांनी असा निष्कर्ष काढला की या जगामध्ये पैसा तुम्हाला सुख देऊ शकत नाही. पैसा तुम्हाला फक्त सुविधा देऊ शकतो, सुख देऊ शकत नाही.
सुख जर मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी अन्य गोष्ट आमच्या संप्रदायामध्ये सांगितल्या, पण पैसा आम्हाला सुख देऊ शकत नाही. आणि आम्ही ज्याच्या मागे धावतोय, आम्हाला असं वाटतंय की आम्हाला पैसा सुख देईल. पैसा सुख देऊ शकत नाही. मग पैसा कमवायचा का नाही महाराज? एका लेखकानं फार गोड वर्णन केलं. तो म्हणतो, मी सगळी संत पाहिली आणि या सगळ्या संतांचं चिंतन केल्यानंतर, यांचं आयुष्य पाहिल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं सर, की हे जे सगळे संत आहेत हे संसाराला घाबरून पळाले आणि देवदेव करायला लागले. आज आमच्या कीर्तनकारांना सुद्धा लोक असेच म्हणतात, काय तुम्ही टाळ कुटता, काय ते पखवादन, काय चाललंय तुमचा तमाशा. तमाशा सुद्धा म्हणतात बरं का तात्या, कीर्तनाला लोक तमाशा सुद्धा म्हणतात. आणि खरंच काही लोकांनी त्याचा तमाशा केलाय. बोलण्याची वेळ आहे की नाही माहिती नाही, पण सांगतो, तमाशा हा एक वेगळी गोष्ट आहे आणि कीर्तन ही एक. आमचे आदरणीय उद्धव महाराज फार गोड सांगतात, तमाशाचं स्वरूप वेगळं आहे आणि कीर्तनाचं स्वरूप वेगळं आहे. तुम्ही जर त्या कीर्तनामध्ये तमाशाची अपेक्षा केली तर तुमच्या आयुष्यात तमाशाच होईल. आणि कीर्तनामधून जर आत्मउद्धाराची, भगवत प्राप्तीची, भगवत भक्तीची अपेक्षा केली तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कीर्तनाचं खरं अर्थानं जे कीर्तन चांग स्वतः हरिरूप तरी करू शकतो. अशा पद्धतीचा जो अधिकार आहे तो ह्या कीर्तनाचा आहे. श्रीमद भागवतामध्ये ज्यावेळेस परीक्षिती राजा ज्यावेळेस भगवंताला बाण लागतो, भगवान श्रीकृष्णांना बाण लागतो, भगवान श्रीकृष्ण अंतर्धान पावतात आणि कलियुगाचा आरंभ होतो. कलियुगाचा आरंभ झाल्यानंतर तो परीक्षिती राजा ज्यावेळेस फिरायला लागलेला असतो, सगळ्या नगरीमध्ये चक्कर मारत असतो, त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर एक दृश्य त्याला दिसतं. त्या दृश्यामध्ये त्याच्या असं लक्षात येतं की समोर एक मनुष्य अतिशय बिभत्स स्वरूपाचा आहे, अतिशय अकराळ विकराळ स्वरूपाचा आहे आणि तो त्याच्या हातामध्ये एक काठी आहे आणि तो त्या काठीनं एका बैलाला मारतो, त्या बैलाला झोडपतोय. बर, तो बैल रडतोय, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. बर, त्या बैलाला फक्त 3च पाय आहे, त्याला एक पाय नाहीये, 3 पायाचा बैल आणि त्याला तो असं सगळं चित्र परीक्षिती राजानं पाहिलं. परीक्षिती राजाला अत्यंत क्रोध निर्माण झाला आणि तो क्रोध निर्माण झाल्यानंतर परीक्षिती राजा त्या ठिकाणी धावत धावत गेला, तलवार उगारली. अरे मी तुला मारून टाकतो म्हणे. हा, तू माझ्या राज्यामध्ये आहे, अर्जुन आहे पांडवांच्या राज्यामध्ये तू आहे आणि इथं येऊन तू अशा प्रकारचं कृत्य करतो, प्राण्यांना त्रास देतो. त्यानं म्हणाला, महाराज तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. असं म्हणले. परीक्षिती राजानं तलवार उगारली आणि आता त्याच्या डोक्यात घातली, हात जोडले, महाराज माफ करा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. म्हणे काय झालं? मी तुमच्या पाया पडतो पण मला माफ करा. म्हणे तू कोण आहेस? म्हणे मी कली आहे. म्हणे तू कधी आलास? म्हणे आत्ता आलो, ज्यावेळेस भगवंत अंतर्धान पावले लगेच मी आलो. म्हणे मग? म्हणे आता हे कलियुग सुरू झालंय परीक्षित राजा आणि आता या माझ्या पद्धतीनं, माझ्या नियमानं मला जगू दे, मला राहू दे. परीक्षिताने सांगितलं, अजिबात नाही, तुला असं कुठेही राहता येणार नाही, काही पण करता येणार नाही. मग त्याच्यासाठी मी तुला काही ठिकाणं देतो, फक्त तू तिथं राहायचं. म्हणे काय? त्या राजानं त्याला 5 ठिकाणं सुचवली की तुला राहण्याचा अधिकार फक्त त्या 5 ठिकाणी. द्युतंच मासंच मदिराच वेश्या, ज्या ठिकाणी जुगार खेळला जातो तिथे तुझा प्रभाव जास्त पद्धतीने असला पाहिजे. 1, जिथे मांसाहार केला जातो, हिंसाचार केला जातो, प्राण्यांना मारलं जातं, तिथे तुझा प्रभाव अधिक असला पाहिजे. 2, द्युतंच मासंच मदिराच वेश्या, जिथे मदिरा पान केलं जातं तिथे कलियुगाचा प्रभाव जास्त असतो. आणि 4थं सांगितलं, जिथे वेश्यागमन होतं त्या ठिकाणी कलियुगाचा प्रभाव जास्त असतो. हे 4 ठिकाणं दिला, तू या 4 ठिकाणी थांबायचं, इथून पुढं तू दुसरीकडे कुठं. त्या कलियुगाने सांगितलं, देवा तू मला असे सगळे ठिकाणं सांगितले की तिथं राजामाई सगळे लोक येत नाही, तिथे सगळेच लोक काही जुगार खेळत नाही, सगळेच लोक काही दारू पित नाही, सगळेच लोक काही मांस खात नाही. मग जर असं ठेवलं तू तर माझा कलियुगाचा उपयोग होणार नाही. मला अशी एखादी जागा दे की तिथे सगळे लोक आले पाहिजे.
मग त्या राजानं त्याला उत्तर दिलं, म्हणे बरं ठीक आहे, मग अशी एक तुला जागा देतो की त्या ठिकाणी सगळे लोक येतील. तर 5वी जागा कलियुगानं मागून घेतली सोनं. कलियुगानं माझा प्रभाव या 5 ठिकाणावर असला पाहिजे अशी मागणी करून घेतली. त्याच्यामध्ये 5वी जी गोष्ट आहे ती सोन्यावर आहे. सोन्यावर कलियुगाचा प्रभाव जास्त असतो. आजही आपण साधं पितळ जरी चमकताना आपल्या पायाला आढळलं तरी माणूस 10 वेळेस ते असं जवळून पाहतो, त्याला पुसून घेतो, घरी जाऊन त्याला तापून पाहतो. सोन्याबद्दलचा मोह कशानं निर्माण झाला असेल तर त्याच्यावर कलीचा प्रभाव जास्त आहे. मग या कलीच्या प्रभावामध्ये सुद्धा एक जागा अशी आहे की तिथं कलीचा प्रभाव 0% असतो. ती जागा कोणती असेल? कलियुगा माझे करावे तेने नारायण कलियुगा माझे करावे. कीर्तन एकमेव अशी जागा आहे की तिथे कलीचा प्रभाव नाहीसा होतो, तिथे कलीचा प्रभाव 0% होतो. म्हणून कीर्तन हे अतिशय महत्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही धन्य झालो. कशामुळे धन्य झालो? कारण आम्ही त्या पांडुरंगाचे दास झालो की आम्हाला त्या पांडुरंगाचं कीर्तन करण्यासाठी, त्याचं नामस्मरण करण्यासाठी दुर्लभ असणारा देह प्राप्त झाला. म्हणून आम्ही धन्य आहे. धन्यता जर कशात मानली पाहिजे तर हा देह मिळाला 1, तो चांगला मिळाला 2, तो भारतात मिळाला 3 आणि या देहाला येऊन सुद्धा आम्ही त्या पांडुरंगाचे दास झालो. अभंगाचं 2य चरण. आम्हाला स्वतःला कशाने समजतो? कारण या 4 गोष्टी आमच्याकडे आहे. आम्ही त्या पांडुरंगाचे दास झालो, आम्ही त्या पांडुरंगाचे भक्त झालो, आम्ही याच्यामध्ये आमच्या स्वतःची धन्यता समजतो असं तुकोबाराय 2य चरणामध्ये सांगतात. एक घटना सांगतो तुम्हाला, ऐका. माझ्या जीवनामध्ये अशी बरीच लोक आतापर्यंत येऊन गेली की त्यांनी मला वेगवेगळे अनुभव देऊन दिले आहेत आणि ते अनुभव मी एका वहीमध्ये लिहित असतो, म्हणजे असे सांगायला उपयोगी येतात. एक माझ्याबरोबरचा मित्र होता शाळेमध्ये. खरी घटना सांगतो तुम्हाला. शाळेमध्ये असणारा मित्र, आम्ही दोघंही सोबत राहायचो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि सोबत राहत असताना एक दिवस अशी, म्हणजे तो माझ्यापेक्षा जरा हुशार होता. मला जर 60-65% मिळत असेल तर त्याला 80-85-90% तो हुशार मुलगा. आणि सगळ्या गोष्टी परिपूर्ण. 10वी झाली, 12वी झाली. 12वी झाल्यानंतर त्यानं सायन्सला ॲडमिशन घेतलं, मी आर्ट्सला गेलो. तो सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर नंतर त्यानं पुढं कॉम्प्युटरचा कोर्स केला, IT मध्ये कामाला लागला आणि त्याला महिन्याचं पॅकेज मिळालं 3-3.5 लाख रुपये. म्हणजे वर्षाला त्याला 36 लाख रुपये पॅकेज मिळालं. असं सगळं व्यवस्थित चालू होतं. मला असं वाटायचं काय नशीब पोराचं, काय अभ्यास केला, काय कर्तृत्व निर्माण केलंय की स्वतः अभ्यास करून इतकं सगळं व्यवस्थित सगळं लाईफ होतो ऐसी, जीवन असं होतं याच्यासारखं.
घरी बंगला बांधला, सगळं श्रीमंतीता निर्माण केली. आणि एक दिवस रात्री मी कीर्तनावरून घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर मोबाईल व्हॉट्सअप उचकलं तर व्हॉट्सअपमध्ये स्टेटसमध्ये अशी बातमी आली, भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याचा फोटो. मला प्रश्न पडला, असं झालं कसं काय? एवढा तरुण पोरगा, 30-32 वर्ष वय असणारा मुलगा, एवढी सगळी श्रीमंती त्याच्याजवळ असणारा मुलगा. मग फोन केला मी माझ्या मित्रमंडळींना आणि त्यांना विचारलं, का रे कसं झालं? म्हणे त्यानं गळफास घेतला, आत्महत्या केली. मग मी इतका विचारात पडलो आणि माझ्या मनाशीच माझा संवाद सुरू झाला की अरे असं का? याच्याकडे धनाची कमतरता नाही, याच्याकडे उत्तम नोकरीची कमतरता नाही, लग्न झालं, श्रीमंती भरपूर आहे. म्हणजे एक माणसाच्या जन्माला आल्यानंतर ज्या ज्या गोष्टीची परिपूर्तता करण्यासाठी प्रत्येक माणूस प्रयत्न करत असतो त्या सगळ्या गोष्टी याच्याकडे परिपूर्ण आहे. तरी पण यानं गळफास का घ्यावा? त्यांनी का गळफास घ्यावा? मग ते असं कळालं महाराज की त्याच्या ऑफिसमध्ये त्याचा असणारा जो बॉस आहे त्यानं त्याला सगळ्या लोकांसमोर अपमानित केलं, अपशब्द बोलला, त्याला ते सहन झालं नाही आणि घरी येऊन त्यानं आत्महत्या केली. मला सांगा, त्याला या नरदेहाचं महत्त्व कळालं का? माझा सरळ प्रश्न आहे. नरदेहाला, इतक्या दुर्लभ असणाऱ्या देहाला येऊन सुद्धा करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत ना. जर तुम्ही त्या किरकोळ गोष्टीने इतका अनमोल देह संपवणार असाल तर तुम्ही अज्ञानी आहात. आणखी एक उदाहरण सांगतो. आमच्या बरोबरचा एक मुलगा, माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनं मोठा, आपल्या गावातली घटना सांगतो आमच्या. मग घरामध्ये सगळी समृद्धता, दोघं भाऊ उत्तम नोकरीला, लग्न झाल्यानंतर उत्तम संसार चालला. आणि उत्तम संसार चालल्यानं माझ्या घरासमोर तो राहायचा महाराज काही दिवस. मला त्याच्याकडे पाहून असं वाटायचं की संसार असावं तर असा. काय गोड संसार चाललाय, काय राजा राणी सारखे नवरा बायको राहतात, इतकं व्यवस्थित चाललंय महाराज, इतकं व्यवस्थित चाललंय. आणि एक दिवस अचानक अशी घटना कानावर ऐकायला येते की त्याच्या असणाऱ्या पत्नीनं त्याच्यावर राहता कोर्टामध्ये काही केसेस दाखल केला. आणि त्या केसेस दाखल केल्यानंतर त्याला ती गोष्ट सहन झाली नाही. त्याला इतकं टेन्शन आलं, इतका त्रास झाला. घरी येऊन त्यानं आपली असणारी 3 वर्षाची मुलगी आधी तिला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला तो मारू शकला नाही. बापाचं हृदय आहे. आणि तिला मारू न शकल्यामुळं त्यानं स्वतःच गळफास घेऊन आत्महत्या केली. महाराज, मला म्हणायचं काय, आज जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये छोटा छोटा तणाव सुद्धा आम्हाला सहन होत नाहीये, बारीक बारीक गोष्टी सुद्धा सहन होत नसल्या कारणानं या आत्महत्या घडतात. या आत्महत्या घडण्याला खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसानं विचार केला पाहिजे की आम्ही आत्महत्या कोणत्या कारणानं करतोय. तुकोबाराय म्हणतात, धन्य आम्ही जन्माला आलो, दास विठोबाचे झाला, आमचा जन्म धन्य आहे. आम्ही या इहलोकामध्ये येऊन ज्या इहलोकातल्या देहाची प्राप्ती स्वर्गातले देव करतात असा अनमोल देह आम्हाला मिळालाय. आणि आम्ही इतक्या क्षुल्लक कारणासाठी तो वाया घालवावा, क्षुल्लक कारणांसाठी आम्ही तो संपवावा. इतका छोटा हा देह नाही मायबापा. या देहाची फार मोठी समृद्धी आहे. आणि ही समृद्धी, माझ्याकडे फक्त 15-20 मिनिटं राहिले शेवटचे, आणि आपण ही सेवा संपवू. ऐका, हा देहाला आल्यानंतर माऊली ज्ञानोबा तर वर्णन करतात, देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोया नाम धनंजया जिया परी. या देहाच्या गावाला आल्यानंतर याला नाही म्हणायचं नाही, पुढं चाललं पाहिजे. जे होईल ना कवतुक आहे, जैसी स्थिती आहे. नाथ महाराज सुद्धा तेच सांगतात की जे आहे ते स्वीकारा आणि त्याच्याबरोबर आपल्या कर्माचं कौतुक आपण पाहिलं पाहिजे. जीवनामध्ये अनेक असे नवीन तरुण विद्यार्थी, तरुण मुलं आज आम्हाला मृत्यूच्या विळखात सापडताना दिसतात. कोणी मुलगी सोडून गेली म्हणून आत्महत्या करतं, कोणी आई वडील बोलले म्हणून आत्महत्या करतं, कोणी घरात पैसे दिले नाही म्हणून आत्महत्या करतं. आत्महत्येला कारण इतकं क्षुल्लक झाल्यासारखं झालंय की ते आत्महत्या, पूर्वीच्या काळामध्ये आमचे आजोबा सांगायचे की आत्महत्या हा शब्द आम्हाला लवकर ऐकूच येत नसायचा, फार क्वचित आमच्या कानावर आत्महत्या. परंतु आता आत्महत्या सरळ व्हायला लागली. आणि हा आत्महत्या करणारा सगळ्यात जास्त वर्ग जर कोणता आहे ना, तुम्हाला सांगतो 25 ते 35 या वर्गातली मुलं जास्त आत्महत्या करतात. त्याचं कारण काय? तणावाचं व्यवस्थापन नाही. अंतःकरणात निर्माण झालेला तणाव, त्याचं व्यवस्थापन न जमल्यामुळे त्याचा स्ट्रेस निर्माण होतो आणि त्या स्ट्रेसमुळं विचाराची शून्यता निर्माण होते, बुद्धी काम करायचं बंद करते आणि माणूस मरून जातो. या देहाचं मला महत्त्व सांगायचं म्हणून हा मुद्दा सांगतोय तुम्हाला. आज आमच्या मुलांकडे आम्ही बघत असताना त्या मुलांना काय दिलं पाहिजे? त्या मुलांना चांगली चरित्र दिली पाहिजे. ऐका,
योग्य चरित्र त्यांच्या हातात, मी कायम सांगत असतो, त्यांच्या हातात योग्य चरित्र काय दिलं पाहिजे, त्यांना हे सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या त्या औरंगजेबाच्या तावडीत सापडले, आग्र्यामध्ये त्यांना एका तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आलं, काय स्ट्रेस असेल हो, किती तणाव असेल डोक्याला. विचार, मला गोष्ट सगळ्यांनी ऐकली, मला त्या ठिकाणची भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवायची. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांच्यावर आई भवानीचा आशीर्वाद होता आणि ते देवाचे अंश होते, एवढं म्हणून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करायचा असेल तर तो माणूसपणाचा धरून त्या ठिकाणी तो विचार करावा लागेल. आमच्यातलीच एक व्यक्ती आहे, तिचं स्वतःचं कर्तृत्व मान्य केलं पाहिजे. आम्ही काय करतो, एखादा आमच्यातला माणूस कर्तृत्व जर त्यानं केलं तर त्याला देवाचा अंश म्हणून त्याचं कर्तृत्व शून्य करून टाकतो. तुकाराम महाराज ते भगवंताचे अंश होते, झालं, कर्तृत्व शून्य झालं की नाही. परंतु एक सर्वसामान्य माणूस एक कर्तृत्व करून जर एका योग्य स्थानापर्यंत पोहोचत असेल तर त्याचं कर्तृत्व मान्यच केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहण्याची जी दृष्टी आहे, आग्र्याला त्यांना कैद केलं, मग आता किती टेन्शन घ्यायला पाहिजे शिवाजी महाराजांनी. बरं, आग्रा आणि पुणे म्हणजे जवळजवळ अंतर नाही, 2-2.5 किलोमीटरचं अंतर आहे. आणि अशा विचारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रडत बसले नाही, विचार करत बसले नाही की आता काय होईल, माझ्यानंतर स्वराज्याचं काय होईल, माझ्या गादीवर कोण बसेल, हा विचार छत्रपतींनी केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी बुद्धी वापरली. लक्षपूर्वक ऐका, कितीही ट्रेस आलं, कितीही तणाव आला, कितीही एन्झायटी निर्माण झाली तरी त्याच्यामधून मार्ग काढता येतो, हे आमचे सत्पुरुषांनी आम्हाला दाखवून दिलंय ना. आमच्या सत्पुरुषांनी आमच्या पुढे हा सगळ्यात मोठा आदर्श ठेवलाय की नाही. त्या अफजल खानाला मारायला जायचंय, दुसरा प्रसंग, अफजल खानाला मारायला जायचंय. बर, आता अफजल खानाच्या शामियानामध्ये प्रवेश केला. अफजल खानाचं वर्णन लोकांनी असं वेगवेगळं करून ठेवलेलं होतं की तो 7 फुटाचा होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिप्पट शरीराचा होता. आणि असं असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरं कोणाला त्याच्याकडे पाठवलं नाही, त्याची भेट घेण्यासाठी एखाद्या मंत्र्याला पाठवलं नाही, स्वतः तयार झाले जायला स्वराज्यासाठी. बाकीच्यांनी सांगितलं, राजा असं करू नका, असं करू नका, तुमच्या जीवाला जर राजा काही झालं तर या स्वराज्याकडे कोण बघेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी असं सांगितलं जातं की त्याच रात्री स्वतःचं मृत्यूपत्र निर्माण केलं, मृत्यूपत्र तयार केलं. माझ्या जीवाला जर काही हानी झाली तर माझ्यानंतर शंभूराजांना गादीवर बसवा आणि जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली राज्य चालवा. ही छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेली घटना आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी असाच विचार जर केला असता, जर मला काही झालं, तो तर असा आहे, त्यानं माझ्या भावाला सुद्धा मारलेलं आहे, संभाजी महाराजांना त्यानेच मारलेलं आहे, त्या अफजल खानानं, तो हातानं पहार वाकितो म्हणे, बरंच चर्चा ऐकलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाचा विचार केला नाही. अशा तणावाच्या स्थितीमध्ये जर आपल्याला कोण साथ देत असेल तर ती साथ देते फक्त बुद्धी. या आदर्श छत्रपतींनी आम्हाला दाखवून दिला. मग तिथे गेल्यानंतर काय झालं, सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. एवढा मोठा, एवढा बलाढ्य, एवढा क्रूर असणारा तो अफजल खान, त्याचा सुद्धा कोथळा बाहेर काढून त्याच्या सगळ्या आतडे कातडे बाहेर करण्याचं शौर्य जर कोणी दाखवलं असेल तर ते आमच्या महापुरुषांनी दाखवलंय, आमच्यासमोर निर्माण केलं. आमच्या मुलांच्या हातामध्ये या तणावाचं व्यवस्थापन जर द्यायचं असेल तर त्यांच्या हातामध्ये अशी चरित्र दिली पाहिजे, त्यांच्या हातामध्ये ही चरित्र दाखवली पाहिजे, त्यांच्या कानावर ही चरित्र पडली पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा दृष्टांत बघा, अख्खा दुष्काळ पडलेला आहे. त्या दुष्काळाच्या अवस्थेमध्ये बाप वारला, वडील वारल्यानंतर बायको वारली, बायको वारल्यानंतर मुलगा वारला, मुलगा वारल्यानंतर मोठी भाऊजाई वारली, मोठी भाऊजाई वारल्यानंतर मोठा भाऊ घरातून निघून गेला, मोठा भाऊ घरातून निघून गेल्यानंतर एकमेव जे शेवटचं आधार राहिलेला होता ती आई सुद्धा मृत पावली. आणि तुकोबराय आणि त्यांचा भाऊ, घरात फक्त 4 जण राहिले. किती तणाव. बरं, ज्या लोकांसाठी स्वतःचं कोठार उघडं करून दिलं, स्वतःचं सगळं धान्य लुटवून टाकलं, सगळ्यांचं कर्ज माफ केलं. अहो महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे गरिबी नव्हते, अतिशय दारिद्र्य वगैरे असं तुकोबरायांचं काम नव्हतं. तुकोबराय हे श्रीमंत संत होते. बरं, त्या तुकोबरायांची गरिबी सांगू आमचे कीर्तनकार श्रीमंत झाले, परंतु गरिबी तुकोबरायांची सांगतात. तुकोबराय गरीब नाहीये. असे असणारे तुकाराम महाराजांनी किती टेन्शन घ्यायला पाहिजे होतं या गोष्टींचं, किती टेन्शन घ्यायला पाहिजे होतं मला सांगा ना. किती त्रास झाला, किती त्रास. ज्या लोकांना धान्य वाटून दिलं, ज्या लोकांचं कर्ज माफ केलं, त्याच लोकांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना नाही तो त्रास दिला. तुकोबराय महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये सगळा त्रास वर्णन केलाय महाराज, की ही लोक मला कोपला पाटील
असे तुकाराम महाराज म्हणायपर्यंत वेळ आली. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीमध्ये ते पीठ काढून त्याच्यामध्ये माती टाकण्याचा प्रकार या समाजानं केला, तरी त्या माऊलीनं सगळ्या जगाच्या समाजाच्या उद्धारासाठी पसायदानासारखा अद्भुत मंत्र त्या ठिकाणी आम्हाला दिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा निर्माण केला या जगासाठी, ज्या जगाने त्यांना त्रास दिला. कशाच्या जोरावर? तणावाच्या व्यवस्थापनाच्या जोरावर. मला हे सांगायचं, आज आम्हाला तणाव सहन होत नाही. नाथ महाराज आहे आमचे पैठणचे एकनाथ महाराज. त्या एकनाथ महाराजांच्या अंगावर एक मुस्लिम व्यक्ती 108 वेळेस तुंबतो. पान खाऊन तुंबतो महाराज, पान खाऊन तुंबतो. परत एकदा ऐका, एक मुस्लिम व्यक्ती त्यांच्या अंगावर किती वेळा तुंबतो? 108 वेळेस तुंबतो. तरी पण एकनाथ महाराज एकही शब्द स्वतःच्या मुखातून काढत नाही. परत गंगेत जातात, परत आंघोळ करून येतात, परत स्नान करून येतात. हे तणावाचं व्यवस्थापनाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आम्हाला कोणी धक्का जरी दिला तरी आम्ही त्यांच्या अंगावर धावून जातोय. आज छोटी छोट्या गोष्टी आम्हाला सहन झाल्या, आमच्या मुलांना सहन होत नाहीये. त्याच्यासाठी ही चरित्र त्या मुलांच्या हातात देणं फार गरजेचं आहे. मी कायम सांगत असतो. लक्षपूर्वक आहे का? एक दृष्टांत सांगतो फक्त. मला सांगा, तुम्ही एखाद्या आपल्याकडे मला सांगा, तुमच्याकडे जर वरण आंबट करायचं असेल तर काय वापरतात? तो चिंच वापरतात का नाही? चिंचच वापरतात ना. आमच्याकडे पण चिंचच वापरतात या रोडच्या पलीकडे. तर तुम्ही एका शेतामध्ये गेले, त्या शेतामध्ये गेल्यानंतर एका चिंचाच्या झाडाखाली बसले. त्या चिंचाच्या झाडाखाली बसल्यानंतर एक टपोरी चिंच खाली पडली. मग ती टपोरी चिंच आपण घेतली. आपण ती चिंच अशी पाहतोय, लाल 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 तिच्या शिरा वगैरे असं दिसतंय आपल्याला. मग त्या चिंचीचं एक बुटूक आपण हातात घेतलं. ते बुटूक हातात घेतल्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर त्या चिंचाच्या बुटकाकडे असं पाहत राहिलो. आणि मग पाहत राहिल्यानंतर आपण ते घरी येऊन मिठामध्ये असं चुरगळलं आणि ते मिठामध्ये बुडवून आपल्या दाढी खाली ठेवलं. आलं तोंडाला पाणी? हा, तुम्ही हसताय म्हणजे तुमच्या तोंडाला पाणी आलं. मला जे सांगायचं नाही ते पुढे आहे की जर चिंचेचं नुसतं वर्णन ऐकलं तर त्याचा परिणाम होतो की नाही? चिंचेचं वर्णन ऐकून जर परिणाम होत असेल तर महापुरुषांची चरित्र ऐकून आमच्या मुलांवर परिणाम का होणार नाही? परिणाम झाल्याशिवाय राहणारच नाही. आमच्या मुलांकडे ती चरित्र दिली पाहिजे. आज तुम्हाला आपल्या ज्युनियर कॉलेजची गोष्ट सांगतो. 2 वर्षापूर्वीची. मी माझं काहीतरी काम होतं म्हणून तिथे गेलो आणि त्या ज्युनियर कॉलेजला गेलो भाऊ. तिथं गेल्यानंतर जरा एक प्रसंग, जरा लोक गडबड करत होते म्हणून मी तिथं म्हणलं काय झालं, तर असं सांगितलं त्यांनी की आपल्या सिनियर कॉलेजवरून ज्युनियर कॉलेजला एक बस जाते आणि बसमध्ये काही लोक ते मुलं घेऊन जातात, मुलं घेऊन येतात हॉस्टेलवरून. तर त्या 12वीच्या 11वीच्या मुलानं एक मोबाईल आणला होता शाळेमध्ये आणि तो मोबाईल त्या गाडीमध्ये वाजवत होता आणि सगळे पोरं त्याच्या भोवती गोंगाट घालीत होते. म्हणून शिक्षक आले आणि शिक्षक आल्यानंतर शिक्षकांना विचारलं, काय रे बाबा, तुला कळतं का शाळेत परीक्षा आहे आपली, परीक्षेच्या काळात तू मोबाईल घेऊन आला? म्हणून त्याला थोडंसं झटकलं. त्या पोरानं मागचा पुढचा काही विचार केला नाही, खनखन त्यांच्या सरांच्या कानामागे. 11वीचा मुलगा एका 60 वर्षाच्या वयस्क व्यक्तीच्या कानाखाली वाजवतो. मला असं वाटत नाही त्याच्या आईवडिलांनी हे त्याला शिकवलं असेल असं वाटत नाही. त्याला हे कोण शिकवलं? हे त्याला शिकवलं कोणी? त्यानं ते कृत्य केलं कारण योग्य चरित्र हातात पडली नाही, योग्य आदर्श आमच्या डोळ्यासमोर निर्माण झाली नाही. योग्य आदर्श जर आमच्या डोळ्यासमोर ठेवले असती तर हे कोणाला वाटतं मला सांगा? आमच्या मुलानं शाळेत जाऊन एखाद्या ताईला, एखाद्या आमच्या भगिनीचा हात पकडावा, कोणाला वाटतं? आमच्या घरातल्या मुलानं एखाद्या मुलीची छेड काढावी, कोणाला वाटतं? आमच्या घरातल्या मुलानं एखाद्याचे पैसे चोरावे, कोणाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं आमचा मुलगा चांगलाच झाला पाहिजे. परंतु तो मुलगा चांगला होण्यासाठी आमचे प्रयत्न काय? आमचे प्रयत्न काहीतरी असले पाहिजे. आमच्या घरामधली मुलं आम्हाला पाहून मोठं होत असतात. ऐका, मला थोडं व्यवस्थित सांगतो. आमचे घरातली मुलं आम्हाला पाहून मोठं होत असतात. उगाच त्या मुलांना दोष पण देण्याची गरज नसते. का? आमचे वडील कसे वागतात, आमच्या घरातली आई कशी वागते, आमच्या घरातले चुलते कसे वागतात, आमच्या आत्या, ते सगळं ते मुलगा पाहत ते शिकत असतो. घरातला जर एखादा आजोबा जर शिवी देत असेल तर मुलगा शिवी दिल्याशिवाय राहणारच नाही. बापाला जर शिवी द्यायची सवय असेल, सांगू का? सांगतो. एका कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर एका मित्राच्या घरी चहा प्यायला थांबलो भाऊ. तिथं गेल्यानंतर त्या चहा प्यायला थांबल्यानंतर बरं का, चहा प्यायला गेलो तर तिथे थांबल्यानंतर त्यांना सांगितलं, महाराज फार दिवसाने आले, या आमच्या घरामध्ये या. घरामध्ये बसलो, त्याच्या सोफ्यावर बसलो. सोफ्यावर बसल्यानंतर सगळं
डामडमीत त्याचं मोठा बंगला, घरापुढं 2-4 गाड्या, शेती, ट्रॅक्टर बिक्टर सगळं व्यवस्थित. आणि असं सगळं असताना मी त्याला विचारलं, का रे बाबा एवढं सगळं कसं? म्हणे काय झालं, मी पण IT-त आहे, माझी वाईफ पण IT-त आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघं पण IT-त आहे. मग त्याचं एक 3 वर्षाचं पोरगं खेळत खेळत आलं आणि ते म्हणले हे कोणाचं? म्हणे माझंच आहे. मग आमच्या दोघांच्या परत गप्पा सुरू झाल्या. गप्पा सुरू झाल्यानंतर ते पोरगं तिथं खेळत होतं. ते खेळता 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 एक वाक्य बोलायचं. बाबा मी कायम सांगत असतो, ते एक वाक्य बोलायचं. ते काय म्हणायचं माहिती आहे का? ते म्हणायचं, त्याच्या हातामध्ये एक ST होती बस. ती ST ते खेळता 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 एक वाक्य बोलायचं. ते म्हणायचं, चला 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 चला, ज्या नालायकांना बसेल त्यांनी बसून घ्या, चला 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 चला, ज्या नालायकांना उतरत त्यांनी उतरून. आता मी तिथं बसलेलो, माझ्या समोर ही सगळं चाललं आणि ते पाहिल्यानंतर मला जरा विचार आला की अरे हे एवढं पोरगं, एवढं छोटंसं पोरगं 3 वर्षाचं, हे आत्ताच नालायक म्हणतं. महाराज, नालायक शब्दाचा अर्थ फार वेगळा घेऊ नका, हे पण सांगावं लागतं मला आजकाल. आणि काय आमच्या मराठी भाषेवर काही लोकांनी इतका अत्याचार केला. नालायक या शब्दाचा अर्थ आहे लायक नसलेला. एवढा सरळ अर्थ आहे ना. बरं त्याला कुठं काय नेऊन ठेवलंय आपण असं. मग ते पोराला मी विचारलं त्याच्या बापाला, अरे हे पोरगं तर आत्ता एवढ्या कमी वयात नालायक म्हणतं, याला काही तू संस्कार दिले की नाही, याला काही शिकवलं का नाही? आणि महाराज सगळं शिकून झालं, सगळं सांगून झालं, पण हे पोरगं काय ऐकायच्या मनस्थितीत नाही. आता तुम्हीच काही सांगता आलं तर सांगा. म्हणलं काळजी करू नको, आमचं कामच ते उद्धाराया आलो, आमचं कामच ते, आम्ही तेच करतो. मग त्याला मी म्हणलं, मला एक सांग, हे पोरगं हे नालायक शब्द शिकलं कुठं? काय माहिती म्हणे कुठं ऐकलं त्याने, त्याला ते पाहिलं. म्हणलं मला असं नाही, आपोआप नाही ऐकत म्हणलं, ते त्यानं हा शब्द घरातच कुठेतरी नक्की ऐकलेला असं. मग त्यानं सांगितलं, हे बघा मी IT-त आहे, माझी बायको IT-त आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघं IT-त आहे. मग आम्ही दोघं IT-त नोकरीला गेल्यानंतर हे पोरगं आमच्या आजोबाकडे राहतं, म्हणजे माझ्या वडिलांकडे राहतं. माझ्या वडिलांकडे राहत असल्यामुळं याला सगळी त्या आजोबाच सवय आणि आमच्या वडिलांना शिव्या द्यायची सवय. एखाद्या वाक्याची सुरुवात करतानाही त्यांची शिव्या असतील, शेवट सुद्धा. म्हणजे भगवंताचा दास व्हायचा असेल तर विशेष काही गोष्ट करण्याची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्याच्या साधने, आमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत त्याच गोष्टींचा उपयोग करून आम्ही त्या भगवंताचं स्मरण करू शकतो, चिंतन करू शकतो, भजन करू शकतो. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा आम्ही या देहाचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे की आमचा उपयोग एकतर आमच्या समाजाला झाला पाहिजे, की त्या जीवनातून कोणाच्या तरी जीवनामध्ये एक उजेड निर्माण, प्रकाश निर्माण झाला पाहिजे, जो आमच्या सत्पुरुषांनी करून दाखवला, जो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवला, तो आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करून दाखवला, तो आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी करून दाखवला, तो आमच्या कबीर महाराजांनी करून दाखवला. उत्तरेमध्ये कबीर महाराज तर म्हणतात, कबीरा कबीरा हम जब पैदा हुए जग से हम रोए, ऐसी करनी कर चलो हमसे जग रोए, चदरिया जीनी रे जीनी, राम नाम रस पीनी चदरिया, अष्टकमल का चर्चा बनायो पाचरत्न की पूरी, 9-10 मास पुनन कोला, 9-10 मास पुनन कोला, पूरन में चदरिया राम नाम
याच पदाचं आपल्या मराठीमध्ये एक सुंदर भाषांतर केलं. माझी गोधडी झाली जुनी इला हे सगळं वर्णन हे देहाबद्दलचं आहे. हा देह जसा मिळाला आहे तसाच आम्हाला भगवंताला परत द्यायचा आहे. तर हा देहाकडून आम्ही काय काय केलं पाहिजे, तुकाराम महाराज म्हणतात स्वर्गाची निशाणी, स्वर्गाला प्राप्त आम्ही स्वतःला केलं पाहिजे. या स्वर्गापर्यंत जाण्यासाठी काय केलं पाहिजे, तर भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. या देहामध्ये येऊन अशा पद्धतीचा कार्यक्रम सुद्धा केलाच पाहिजे. आज या अमराळे परिवारानं, या दोघही मुलांना आपल्या वडिलांचं वर्षश्राद्ध इतक्या सुंदर पद्धतीने साजरं केलंय. महाराज एकदा त्यासाठी डोळे टाळी वाजवा जोरदार. आजकालच्या या कलियुगामध्ये एवढं सगळं व्यवस्थितपणे सगळं जिथल्या तिथं करणं, अगदी हौशीनं करणं. त्यांनी तर मला असं सांगितलं आमच्या नयन भाऊने, म्हणे हा कार्यक्रम आम्ही आधी हॉलमध्ये ठेवला होता, परंतु हॉलमध्ये आणि घरी करण्यात एक वेगळा आनंद असतो. मग त्यांना असं नंतर कळलं की नाही आपल्याला आपल्या घरीच कार्यक्रम करायचा. म्हणून त्यांनी या ठिकाणी अतिशय उत्तम नियोजनामध्ये, अतिशय उत्तम सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ज्याला म्हणतात अशा पद्धतीने हा कार्यक्रम केला. म्हणून मी आमच्या नयन भाऊला खूप खूप धन्यवाद देतो. खरं तर असे कार्यक्रम होण्यासाठी सुद्धा संस्कार अंतकरणावर असावं लागतात, जीवावर संस्कार असले पाहिजे. असे मुलं पोटी जन्माला आले पाहिजे की आपला कार्यक्रम सुद्धा अशा पद्धतीनं झाला पाहिजे. त्याला कीर्तन झालं पाहिजे, त्याला भजन झालं पाहिजे, भगवंताचं काहीतरी नामस्मरण झालं पाहिजे. आणि अशा प्रकारे माझ्याकडं त्यांनी अतिशय मोठं मन करून ही सेवा दिली. म्हणून मी माझ्या वैयक्तिक वतीनं मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कीर्तनकाराला आपण या ठिकाणी संधी दिली बोलायला. असं म्हणतात की जिथं पिकतं तिथं. माझ्याबद्दल हा नियम थोडा उलटा चालायला लागला आहे आजकाल, उलटा चालायला लागला. खरं म्हणजे या गावातलाच असून सुद्धा मला ही सगळी मंडळी या ठिकाणी सेवेला बोलवतात. मी सगळ्यांचे ऋणी आहे खऱ्या अर्थानं. अतिशय नम्रतेनं मी तुम्हाला धन्यवाद देतो, आभार मानतो तुमचे की आपण एवढं मोठं मन करून आपल्यातल्याच एका माणसाला आपण सेवा करण्यासाठी संधी देतात. म्हणून नयन भाऊनी आमच्या अतिशय कष्टामध्ये आज 12-13 वर्ष झाले की ते स्वतःचं व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायातून एक एक टप्पा पार करत 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 आज अतिशय स्वतःचं नाव कमवलं आहे. महाराज सगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांचे इन्व्हर्टर जातात, इतकं मोठं नाव त्यांनी कमवलं. इतकी सामान्य गोष्ट नसते. आणि त्यांचा स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर एकदम शांत स्वभाव आहे. तुम्हाला सांगतो, व्यवसाय करत असताना जी गोष्ट महत्त्वाची असते त्याच्यामध्ये मितभाषी असणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे माझ्याच कधी कधी इन्व्हर्टरला 2-3 वेळेस प्रॉब्लेम आला. मी त्यांना फोन करायचो, चिडायचो. ते म्हणजे महाराज काय काळजी करू, मी आहे ना, ते बिघडलं तर मी नवीन बदलून देतो, पण तुम्ही काय चिडू नका. ही व्यवसायातली खासियत असते आणि ती त्यांच्याकडे आहे. म्हणून त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आमचे निशाल भाऊ असतील, त्यांचे मोठे बंधू, हे सुद्धा अप्रतिम त्यांचा गोड असा स्वभाव आहे. सगळा परिवार उत्तम आहे. त्या सर्वांच्या योगानं मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. म्हणून मी सर्व परिवाराला, त्यांच्या मित्रमंडळींना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आमचे मित्र सचिन भाऊ आहेर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी हे जे भजनी मंडळ आपल्या गावातले आहे, हे मी तर असं म्हणतो आमच्या सगळ्या महाराष्ट्रातलं आदर्श भजनी मंडळ आमचे म्हणजे आमचं लोणी खुर्दचं भजनी. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की या भजनी मंडळाला कोणीही फोन केला की महाराज आमच्या घरी आमच्या मुलाची बारी आहे की लगेच जातात. महाराज आमच्या घरी कोणाचा अंत्यविधी आहे की लगेच जातात. कशाचाही प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी केला जात नाही. आमचे बाळासाहेब मामा या ठिकाणी उपस्थित आहे. हे सगळी मंडळी महाराज या सगळ्यांनी आपलं घरदार, आपल्या घरातला कामाचा वेळ, सगळा वेळ सोडून एका काहीही न मिळणाऱ्या ठिकाणी आपला वेळ व्यतीत करतात. हे भजन मंडळ आदर्श नाही तर काय. आत्ता सध्या चातुर्मास सुरू आहे आणि त्या चातुर्मासामध्ये गावातल्या मंदिरामध्ये उत्तम असा काकडा सुरू आहे. दर महिन्याला काकडा होता. मला सांगा, आपण ज्यावेळेस आपल्या घरी झोपलेलो असतो, ही लोक यांची झोप मोडून त्या मारुतीच्या किंवा अन्य मंदिरामध्ये जाऊन त्या भगवंताचं पहाटे 4 वाजता 2-2.5 तास काकडा करतात. काय मिळतं यांना? कोणी यांना पैसे देतं का? अजिबात नाही. कोणी यांना रुपये देतं का? अजिबात नाही. काहीही न मिळण्याची अपेक्षा ठेवून सुद्धा हे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. यांना खऱ्या अर्थानं खूप खूप द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. माझ्या मागं जे ढालीप्रमाणे उभे आहे ना, ते हे भजनी मंडळ आहे. म्हणून या भजनी मंडळाला जेवढं तुमचे आभार व्यक्त करू तेवढे कमी आहे. सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावानं अभिवादन करतो. आमचे जगताप सर म्हणजे गुरुस्थानी असणारे हे त्या ठिकाणी उभे आहेत. या ठिकाणी आमचे किसन मामा आहेत, आमचे जगदानी पाटील, आमचे पवार मामा, आमच्या अक्का, त्या झाडे अक्का उभ्या आहेत, आमच्या आहेर मावशी उभ्या आहेत, आमच्या दुगम मावशी आहेत, आमच्या कोरडे मावशी आहेत, आमच्या कुलकर्णी काकू आहेत आणि आमच्या गुरुस्थानीच असणाऱ्या
शिंदे काकूसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच. आमचे शिवाजीराजे आहेर आणि आमचे हरिभक्तपरायण विठ्ठलदादा घोगरे यांनी एक फोन केला आणि ते सगळे भजनी मंडळ या ठिकाणी घेऊन आले. म्हणून त्यांना देखील सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होतो. आमचे भास्करराव आहेर पाटील असतील, आमच्या या कार्यक्रमासाठी जे लाईव्ह यूट्यूबच्या ठिकाणी सुरू आहे ते असणारे हरिभक्तपरायण अनुराग महाराज सोनवणे हे सुद्धा निंबेरावरून या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. ह्या कार्यक्रमाची उत्तम अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी ऑपरेट केली ते असणारे आमचे परम मित्र आणि एक गोड परमार्थिक व्यक्तिमत्व असणारे हरिभक्तपरायण रवी महाराज चेचरे पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या चरणावर पुनश्च एकदा अभिवादन करतो की आपण अगदी शांततेमध्ये या कीर्तनाची सेवा या ठिकाणी श्रवण केली. परत एकदा सर्वांना धन्यवाद आणि कीर्तनाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर